हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई चालक 2022-23 चा जो पेपर झाला तो पेपर प्रश्नपत्रिका आपण सविस्तर एक्सप्लेनेशन सहित स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. हा पेपर लक्षात ठेवा, 18/7/2024 या तारीखला झालेला पेपर आहे. 18/7/2024. ओके, हा पेपर आपल्याला पूर्ण बघायचाच आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला जरा पण विसरू नका. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे बघा. आता माझ्याजवळ जो सेट आहे ना तो बी सेट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बी सेट आहे. तुमच्याकडे कोणता सेट आहे तो बघा. प्रश्न सेम असणार आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे जर वेगळा सेट असेल तर प्रश्नांचा क्रम वेगळा असू शकतो, परंतु प्रश्न सेम असणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मधुने लाडू खाल्ला या वाक्यातील कर्ता ओळखा. आता मधुने लाडू खाल्ला कोणत्याही वाक्यातलं कर्ता ओळखताना जे काही क्रियापद असतं ना, क्रियापद, त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावायचं आणि प्रश्न विचारायचा. ओके, म्हणजे खाल्ला हे क्रियापद आहे, मग खाणारी कोण ते बघा. खाणारी कोण असा तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे, तर तुम्हाला कर्ता भेटणार, लक्षात ठेवायचं. खाणारे कोण सांगा, मधू. कोण लाडू खाला आहे, मधूने लाडू खाला आहे, म्हणजे कर्ता कोण आहे सांगा, मधू. म्हणजे पहिल्याचं उत्तर येणार आहे बी, मधूने लाडू खाल्ला, उत्तर येईल मधू, हा कर्ता आहे. पुढचा प्रश्न बघा, रामाने रावणास मारिले या वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखणं एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायचं. मारिले हे क्रियापद आहे. पुढे बघा, तिसरा प्रश्न बघूया आपण. भंडारा घालणे या म्हणीचा अर्थ काय विचारलं आहे. भंडारा घालणे म्हणजे जेवणावळ देणे. काय सांगा, जेवणावळ देणे. समाचार या शब्दाचा समानार्थी शब्द नसणारा पर्याय पाहिजे. आता समाचार आहे असं बघितलं तर हिंदी शब्द लक्षात ठेवायचं. समाचार म्हणजे आपण बातमी म्हणतो, त्याला हिंदीमध्ये वार्ता असं म्हणतात. म्हणजे लक्षात बातमी हा शब्द आहे बघा इथे, वार्ता पण शब्द आहे आणि परामर्श म्हणजे पण बातमीच. हे तीन शब्द समानार्थी आहेत समाचारसाठी. मात्र निरोप हा वेगळा शब्द लक्षात ठेवायचा, तो समानार्थी नाही आहे. याचा अर्थ ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल सांगा, निरोप, पर्याय नंबर सी. त्यापुढे बघा, हट्टी या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पाहिजे. हट्टी म्हणजे आग्रही, हट्ट करणारा, हक्केखोर, हेकेखोर म्हणतो, आतताई म्हणतो. मात्र गज हा शब्द काय सांगा, समानार्थी नाही आहे. पर्याय नंबर उत्तर येईल डी. त्या पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 6. सुई या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता. सूर्य. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द येईल मार्तंड. त्यापुढे बघा, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. नम्र, नम्रच्या विरुद्ध येतं काय सांगा, ताठ. पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पुरोगामी, पुरोगामीच्या विरुद्ध काय सांगा, प्रतिगामी. पुढचा प्रश्न, विठ्ठल. विठ्ठल या शब्दाची जात ओळखायची आहे. विठ्ठल लक्षात ठेवायचं, हे विशेष नाम आहे, एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून याचं काय सांगा, त्या शब्दाची जात येईल विशेष नाम. एकूण शब्दाच्या लक्षात ठेवायचं 8 जाती आहेत, त्यातली नाम आहे. नाम या जातीतले हे पर्याय आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ठीक आहे, त्यातलं विशेष नाम हा पर्याय बरोबर आहे. पुढील वाक्यातली विरामचिन्ह ओळखा. इथे बघा, हे विरामचिन्ह आहे. विरामचिन्ह कोणत्या प्रकारचं आहे तुम्हाला माहिती आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. पर्याय नंबर डी. पुढे बघा, बरहुकूम हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे. बरहुकूम हे लक्षात ठेवायचं, योग्यतावाचक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 12. खालील शब्दांपैकी उभयान्वयी अव्यय कोणते. लक्षात ठेवायचं, कडून, पण, वर आणि सुद्धा यापैकी कडून हे पण हे काय सांगा, उभयान्वयी अव्यय आहे. पुढे बघा, सहल जाताना कात्रजजवळ उजाडले वाक्यातले प्रयोग ओळखा. प्रश्न हा खूप या विचारला, लक्षात ठेवायचा आणि सोपा आहे. सहलीला जाताना कात्रजजवळ उजाडले यात कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे. दोघांचे पण छटा आहे, कर्तरी प्रयोगाची पण आणि कर्मणी पण प्रयोगाची. पुन्हा कर्म कर्तरी संकर लक्षात ठेवायचं, याला आपण कर्म कर्तरी असे म्हणणार. पुढे बघा, 14 नंबर प्रश्न बघूया आपण. खालील दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाने शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात, ते योग्य प्रकार निवडायचं आहे. इथे बघा, घार आहे, सुसर आणि घुस या तिघांचं त्यांनी म्हटलं काय माहिती आहे थोडक्यात, हे तुम्हाला 3 जे एकाच पर्यायात तुम्हाला 3 शब्द दिले आहेत ना, तिन्ही शब्दांचा अर्थ सेम असला पाहिजे, परंतु लिंग वेगळं असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. हे तुम्ही सगळे पर्याय तुम्ही बघा. यातला पर्याय जो बी आहे ना, बी, मी डायरेक्ट पर्यायाजवळ येतो. बी हा पर्यायामध्ये देह, आपण तो देह म्हणजे आपलं शरीर, लक्षात ठेवा.
काया, काया म्हणजे पण शरीरच आणि शरीर म्हणजे पण शरीर, तिघांचं अर्थ सेम आहे परंतु लिंग वेगळं आहे. देह म्हणजे तो देह म्हणतो पुल्लिंग झालं, काया म्हणजे ती काया, काया शब्द स्त्रीलिंगी झाला आणि शरीर म्हणजे ते शरीर असं म्हणतो नपुंसकलिंगी झालं. हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या लिंगात आहेत आणि काय सांगा तिन्हींचा अर्थ सेम आहे, मिनिंग सेम आहे, म्हणून उत्तर अपेक्षित उत्तर काय सांगा पर्याय नंबर बी. पुढे बघा देवघर. देवघर या शब्दाचे लिंग पाहिजे लक्षात ठेवायचं. देवघर हा लक्षात ठेवा एक सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दामध्ये दोन शब्द एकत्र आले असतात, देव आणि घर, हे दोन शब्द मिळून देवघर हा शब्द तयार होतो. अशा वेळा दुसरा जो शब्द असतो ना याचं लिंग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. घर आपण ते घर म्हणताना ते घर म्हणजे काय सांगा नपुंसक लिंग, ते हा शब्द आला की तो नपुंसक लिंगी असतो, म्हणजे पर्याय नंबर येईल काय सांगा बी येईल. त्यापुढे बघा वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. तुमच्याकडे 4 पर्याय चेंडू, लाडू, खडू. यात लक्षात ठेवायचं लिंबू हा शब्द लक्षात ठेवायचा एक वचनामध्ये लिंबू, अनेक वचनामध्ये लिंबे म्हणून वापरतो. बाकी चेंडू एक वचनात पण अनेक वचनात पण सेम आहे, लाडू पण सेम आहे आणि खडू पण सेम आहे. त्यापुढे बघा खालीलपैकी फक्त अनेक वचनी शब्द ओळखायचा तुम्हाला. ओके, अनेक वचनी. सासू एक वचनी झाला, पिसू एक वचनी, पाखरू पण एक वचनी झाला. मात्र अश्रू हा शब्द पर्याय नंबर सी आहे, तो काय सांगा अनेक वचनी आहे. नेक्स्ट बघा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय अनेक वचनाचे नी, ही, शी आणि ई हे आहेत. तुम्हाला विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय सगळी तुमच्या पाठ असली पाहिजे, लक्षात ठेवायचं. तृतीय विभक्ती आहे, तृतीय विभक्तीचं अनेक वचनामध्ये काय प्रत्यय सांगा नी, ही, शी आणि ई ही प्रत्यय आहेत. पुढे बघा पुढील शब्दांची विभक्ती ओळखा. भजनाहून, इथे हून हे प्रत्यय लक्षात ठेवायचं. ऊन ऊन हे कोणत्या विभक्तीचं प्रत्यय सांगा पंचमीचं प्रत्यय आहे. किती सोपे प्रश्न आहेत ते बघा. पुढचा प्रश्न बघा मराठीमधला शेवटचा प्रश्न आहे. पूर्ण वर्तमान काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ तुम्हाला 4 वाक्य आहेत, 4पैकी पूर्ण वर्तमान काळ पाहिजे. मी श्यामची आई पाहिलेला आहे. पाहिलेला आहे म्हणजे पाहून झालेला आहे. ओके, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ होऊ शकतो. पुढे बघा मी श्यामची आई पाहतो. मी श्यामची आई पाहिला नाही होणार, पण मी श्यामची आई पाहत असतो हा पण पर्याय नाही होणार, म्हणजे येईल पहिलाच पर्याय बरोबर आहे ना, पर्याय नंबर 1 मी श्यामची आई पाहिलेला आहे. आता आपण बघूया प्रश्न नंबर 21. 21वा प्रश्न हा बुद्धिमत्ता या विषयाचा आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे सगळे प्रश्न एकदम सोपे होते, लक्षात ठेवा. चला बघा पहिल्यांदा KP बरोबर 11, LO बरोबर 12, तर HS बरोबर किती. आता KPमधलं पहिलं जे K जे अक्षर आहे ना, पहिलं 1 नंबरचं K जे अक्षर आहे ते 11 नंबरचं मिळेल, 11 नंबरला लक्षात ठेवायचं. LOमध्ये L किती नंबरला सांगा 12 नंबरला आहे म्हणून L 12 आला. मग अशा तऱ्हेने H किती नंबरला आहे तो बघा, लक्षात ठेवा H हा 8 नंबरला आहे म्हणून पर्याय नंबर D बरोबर आहे. त्यापुढे बघा 22 नंबरचा प्रश्न ZYX WVU ... QPO. ते डॉटच्या ठिकाणी काय येईल ते तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा. ह्याचं जर उलट जर ह्या क्रमाने तुम्ही बघत गेलात तुमच्या लक्षात येईल बघा. OPQ ABC लक्षात ठेवतो, ओपासून तुम्हाला उलट म्हणायचे OPQ RST UVW XYZ असं उलट बघा. म्हणजे OPQ नंतर Q नंतर येतो R, OPQ R S नंतर येतो T, फक्त उलट लिहायचं आहे. म्हणजे काय तयार होईल सांगा TSR पर्याय कोणता आहे बा पर्याय नंबर B. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न नंबर 23 काय बघा, सेम ABCDवरचा प्रश्न आहे बघा. गर्ल बरोबर 7 9 1 8 1 2, तर HEAR हिअर बरोबर काय. इथे लक्षात ठेवायचं हा पण एकदम सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा बघा. इथे G किती नंबरला आहे तो बघा आधी तुम्ही. हे बघा G 7 नंबरला आहे म्हणून पहिल्यांदा 7 आला. I किती नंबरला 9 नंबरला. क्रमांक आहे सगळ्यांचे लक्षात ठेवा. R किती नंबर आहे ते 18 नंबर, 1 वर 8 18 हे Rचे आहेत आणि L आहे 12 नंबरला. म्हणजे प्रत्येकानं तुम्हाला सिक्वेन्स तुम्हाला क्रमांचा नंबर लिहायचा, लक्षात ठेवा. ओके, मग H किती नंबरला आहे सांगा. H येतो 8 नंबरला. याच्यानंतर E किती नंबरला येतो 5 नंबरला. A किती नंबरला येतो 1 नंबरला येतो आणि R किती नंबरला येतो 18 नंबरला येतो. मित्रांनो तुम्हाला ABCDची सिक्वेन्स माहिती असली पाहिजेत. पेपरला बसल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला ABCD लिहायची असते. याचं उत्तर काय सांगा 85 118 पर्याय नंबर B. ओके, पर्याय नंबर B हे उत्तर येईल. पेपरला ज्यावेळी तुम्ही बसाल त्यावेळी तुम्हाला ABCD लिहायचीच असते. आता हा जो विद्यार्थी आहे ज्याने त्याचा पेपर आहे त्याचा पेपर बघा तुम्हाला दाखवतो मी. बघा त्याने इथेच पेपरमध्ये ABCD लिहून घेतली आहे बघा. ABCD पूर्ण लिहिली आहे बघा, कशी लिहिली त्याने बघा. अशी ABCD तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न नंबर 24ला आलो आहे आपण. इथे बघा BAT बॅट, बरोबर. पुढे 2 1 2 0. इथे पण सेम आहे, मागचा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे, लक्षात ठेवायचं. प्रत्येक अक्षराचे प्रत्येक वर्णांचे क्रमांक आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा TRY बघितलं. टी किती नंबरला आहे सांगा, 20 नंबरला येतो. ओके. R किती नंबरला येणार, मगाशीच बघितलं आपण, R बघितला आपण 18 नंबरला येतो. आणि Y किती नंबरला आहे सांगा, 25 नंबरला येतो. म्हणजे 20 18 25, पर्याय नंबर आहे C. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न नंबर 25. प्रश्न 25 काय बघा, 30 34 38. पुढे प्रश्नचिन्ह. म्हणजे तुम्हाला पुढची 2 पदे तुम्हाला काढायची आहेत. 30 नंतर 34, 4 वाढलेत बघा, 4 अधिक केलेत. परत 34 आणि 4 38. मग 38 आणि 4 किती झालं सांगा, 42. आणि 42 आणि 4 किती झालं, 46. हे 2 संख्येतील 42 आणि 46, पर्याय नंबर आहे 1. पुढे बघा पुढचा प्रश्न. विना ही दिनेशची मुलगी आहे. हे बघा, विना ही दिनेशची मुलगी आहे. पहिल्यांदा विना काढून घेतो मी. विना दिनेशची मुलगी म्हणजे दिनेश त्याचे वडील झाले. हे बघा, दिनेशची ही मुलगी झाली. ठीक आहे. प्रियांका ही विनाची आई आहे. म्हणजे विनाची आई कोण आहे सांगा, प्रियांका. बरोबर ना. ही विनाची आई झाली आणि दिनेश विनाचे वडील झाले. म्हणजे ही दोघंजण, दिनेश आणि प्रियांका ही दोघंजण नवरा बायको झाले, लक्षात ठेवा. तर दिनेशची सासू म्हणजे कोण सांगा, त्याच्या बायकोच्या आईला आपण सासू म्हणतो. म्हणजे प्रियांकाची जी आई आहे ही कोण झाली, दिनेशची सासू झाली. ओके, दिनेशची सासू झाली. तर दिनेश सासू ही विनाची कोण, तर ही विना आहे, विनाची आई आणि आईची आई. विनाच्या आईची आई म्हणजे विनाची कोण झाली सांगा, आजी झाली. कोण झाली, आजी होते. नीट मांडणी करा, प्रश्न एकदम सोपा आहे, लक्षात ठेवायचं. आन्सर येईल आजी, पर्याय नंबर D. पुढे बघा, धीरज 20 किलोमीटर चालतो दक्षिणेला. इथे तुम्ही तुमचं प्लेस काढून घ्यायचं. दक्षिणेला म्हणजे खालच्या साईडला, बस खालच्या साईडला आला. किती वेळा सांगा, 20 किमी चालला आहे. बरोबर, 20 किमी वळतो व पूर्वेकडे 10 मीटर म्हणजे ह्या साईडला 10 मीटर चालला, 10 मीटर चालतो. व मागे वळून पश्चिमेकडे, तर ही साईड जर पूर्व, लक्षात ठेवायचं, इकडची जर पूर्व असेल तर इकडची पश्चिम असते. म्हणजे मागे वळला आणि पश्चिमेकडे परत 10, म्हणजे परत इथून परत ह्या स्पॉटवर आला, लक्षात ठेवा. इथे परत ह्या स्पॉटवर आला तो मागे वळून. तर तो निघालेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे. म्हणजे तुम्हाला हे अंतर काढायचं. हे निघालेलं स्थान सुरुवातीचं, इथून हे स्थान किती अंतर आहे सांगा, 20 किलोमीटर, पर्याय नंबर येईल 1. पुढे बघा, रुपाली तिच्या घराकडून दक्षिणेस 4 किमी चालत गेली. हा प्रश्न खूप मस्त आहे बघा, बऱ्यापैकी मुलांनी चुकवला असेल असं मला वाटतं. बघा, रुपाली तिच्या घराकडून दक्षिणेला 4 किमी चालत गेली. सेम दक्षिण म्हणजे खालच्या साईडला 4 किमी चालली. नंतर ती उजवीकडे म्हणजे या साईडला वळी, लक्षात ठेवायचं. आणि किती, 3 किलोमीटर चालली व 3 किलोमीटर. ठीक आहे, 3 किलोमीटर चालली. पुन्हा उजवीकडे वळली व 4 किमी म्हणजे सांगा वरच्या साईडला आली, ते लक्षात ठेवायचं. परत सेम 4 किलोमीटर चालली व नंतर आग्नेय दिशेला वळली. आता आग्नेय म्हणजे कोणती सांगा, इकडे आग्नेय दिशा, लक्षात ठेवायचं. आग्नेय दिशेला वळली व 5 किलोमीटर चालली. म्हणजे 5 किलोमीटर चालली असं ती इथे येऊन थांबले, लक्षात ठेवा. ह्या स्पॉटवर येऊन थांबले. हे बघा, तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय माहिती असला पाहिजे. हे अंतर 3 आहे, हे अंतर 4 आहे, हे अंतर किती सांगा, 5 आहे. 5 याचा अर्थ ती बरोबर या स्पॉटवर येऊन थांबले, लक्षात ठेवायचं. तर ती सध्या घरापासून किती अंतरावर आहे, तर लक्षात ठेवायचं. घरापासून इथे त्याचं घर होतं, आता या अंतरावर आली. हे अंतर टोटल 4 किलोमीटर आहे. किती सांगा, 4 किलोमीटर, पर्याय नंबर C. पुढे बघा, सार्कच्या बैठकीत कोलंबो येथे 7 देश एकत्र आले होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले. सोपा प्रश्न आहे. 7 व्यक्ती आहेत, हस्तांदोलन केले. तुम्हाला हस्तांदोलन काढायचे आहेत. 7 व्यक्ती असतील तर 7 गुणिले 6/2 करायचं हस्तांदोलन करताना, लक्षात ठेवा. सेम हा प्रश्न असतो. ओके, 7 माणसं असतील तर 7 गुणिले 6/2. ठीक आहे. 2 × 2 बेत्रिक 6 भाग लावला मी, 7 गुणिले 3 करा, उत्तर येईल 21, पर्याय नंबर B. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 30मध्ये. एका स्पर्धेत 20 खेळाडू आले आहेत, तर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले. आत्ताच तुम्हाला जस्ट सांगितलं मी, जर हस्तांदोलनचा प्रश्न असेल तर 20 खेळाडू आहेत ना, मग 20 गुणिले 19, 1 कमी करूनच घ्यायचा, भागिले 2. 2ने 20ला भाग लागतो बघा, 10 आले. मग 10 गुणिले 19 करा, आन्सर येईल 190, 190. पुढचा प्रश्न बघूया आपण. विशालकडे काही मोर व हरणे आहेत. या प्रश्नातून बऱ्यापैकी विद्यार्थी फसले असणार आहेत, त्यांनी फसवले बघा कुठे.
विशालकडे काही मोर व हरणे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. त्यांच्या पायांची संख्या 142 आहे. तर मयूरकडे हरणे व मोर किती? हे बघा, इथे सुरुवातीला मोर व हरणे म्हटले आणि उत्तर कसं काढायचं सांगा, हरणे व मोर काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा हरणांचा ऑप्शन आहे. तुम्हाला पर्याय जर तुम्ही पर्यायावरून सोडलात तर एकदम बेस्ट. कधी पण पर्यायावरून काढण्याचा प्रयत्न करा. ओके, एकूण डोक्यांची संख्या 48 आहे ना, मग दिलेले जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज 48 असणारे पर्याय बघायचे. लक्षात ठेवा, 23 आणि 25 48 होतात बघा, 25 23 पण होतात, यांचं पण बेरीज 28 होते. ठीक आहे, म्हणजे सगळे पर्याय 28 बरोबर आहेत. ठीक आहे, आता पायांची संख्या 142 झाली पाहिजे. समजा पहिले हरणे, समजा 23 पहिला पर्याय घेऊन बघतोय मी. लक्षात ठेवा, 23 जर हरणं असतील, 23 हरणे, हरणांना एकूण 4 पाय असतात. मग तुम्हाला 23 चोक करावं लागेल. 23 चोक किती जर सांगा, 92. 23 हरणं असतील तर हरणांचे पाय किती सांगा, 92 पाय होतील. असंच सेम 25 समजा मोर असतील, 25 मोरांचे पाय किती जर सांगा, 25 दुने 50 पाय झाले. एका मोराला 2 पाय असतात. यांची बेरीज करून बघा, 142 142 बेरीज होते. म्हणजे लक्षात ठेवायचं याच्याशी मॅच होते. ही बघा, 142शी बरोबर हा पर्याय मॅच होतो. लक्षात ठेवा, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा, 1 बरोबर आहे. पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. ओके, इथे हरणे व मोर म्हटले, पर्याय नंबर 1 बरोबर आहे. जर मोर व हरणे म्हटलं असतं इथे तर पर्याय नंबर तुमचा 2B बरोबर आला असतं. हे लक्षात असू दे. पुढे बघा, एका करंडीत 72 आंबे आहेत. त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे समान वाटे केले तर प्रत्येक वाट्याला किती आंबे येतील? हे बघा, करंडीत 72 आंबे आहेत. 72च्या 3/4 काढा. ॲक्च्युली तोंडी काढायचं आहे, पण तुम्हाला दाखवतो मी. हे जर आपण सोडवलं तर किती होईल बघा, 4ने 72ला भाग लावा. किती चोक 72? 18 चोक 72, बरोबर ना? मग 18 गुणिले 3 करायचे. 18ने ह्या 3ला गुणा, 18 ते 54. किती सांगा, 54 आंबे तुम्हाला सगळ्यांना समान वाटायचे आहेत. तर त्यांनी म्हटलं का सांगा, प्रत्येकाला किती आंबे येतील, प्रत्येकाच्या वाट्याला किती आंबे येतील. आता 54 आंबे कसे वाटायचे हे तुम्हाला आता पर्यायामधून निवडायचं आहे. पर्यायातली तुम्हाला अशी संख्या निवडायची आहे जिने 54ला बरोबर पूर्ण भाग जातो. पर्याय नंबर आहे D 9. 9ने 54ला पूर्ण भाग जातो. त्यापुढे बघा, राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे. तर रुपेशची आई व राहुलची आई यांचे नाते काय? ओके, एकदम साधी गोष्ट आहे बघा. राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा काय बघा, रुपेश काढले मी. रुपेशचे वडील, वडिलांची ही झाली बहीण. आत्या कोणाला म्हणतो आपण सांगा, वडिलांच्या बहिणीला, बरोबर ना? ही वडिलांची बहीण झाली. हिचा हा मुलगा कोण आहे सांगा, राहुल. बरोबर, साधी गोष्ट आहे, सरळ समजून घ्या. तर रुपेशची आई म्हणजे ही रुपेश आहे ना, रुपेशची आई इकडे घेतो मी. रुपेशची आई राहुलच्या आईचं नाते काय? तर ही राहुलची आई. लक्षात ठेवा, हे बघा, ही कोणा सांगा, राहुलची आई आहे. राहुलची आई, हिचा हा भाऊ झाला, बरोबर ना? म्हणजे भावाची बायको, भावाच्या बायकोला आपण काय म्हणतो असं त्याने विचारलं. लक्षात ठेवायचं, याचा आन्सर आहे ना, ननंद वहिनी. म्हणजे लक्षात ठेवायचं, ती ननंद झाली आणि भावाची बायको ही वहिनी झाली. ननंद आणि वहिनी असा पर्याय सांगा बरोबर येईल. 33 नंबर आन्सर येईल B. पुढचा प्रश्न बघा, हा पण प्रश्न खूप फसवणार आहे. हेमाच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी हेमाची कोण? हे बघा, हेमा आहे. हेमाच्या वडिलांचे, हे हेमाचे वडील आहेत. ओके, वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची. ओके, हेमाचे वडील, वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी. आता हे वडील आहेत की नाही, यांचं एकुलता एक, समजा यांना अजून मुलगा आहे असं म्हणूया आपण. त्याने एकुलता एक मुलगा असं म्हटलं. मुलींचं काय बोललेलं नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे खूप काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. ओके, एकुलत्या एका मुलाची मुलगी ही हेमा. आता हा मुलगा आहे लक्षात ठेवायच्या वडिलांचा, त्याला अजून एक मुलगी आहे. ओके, मग ही मुलगी हेमाची कोण झाली असं त्याने विचारलं. तर हेमाची पुतणी झाली. एकदम साधी गोष्ट, लक्षात ठेवायचं. म्हणजे आन्सर काय आला पाहिजे सांगा, पुतणी. पर्याय नंबर D. पुढे बघा, 11 12 14 17 आणि 21. यात जर बघितलं, 11 आणि 12मध्ये 1चा फरक आहे. 12 आणि 14मध्ये 2चा फरक आहे. 14 आणि 17मध्ये 3चा फरक आहे. पुढे 4चा फरक आहे. 21मध्ये 5 मिळवा, तुम्हाला पुढचा नंबर सहज मिळून जाईल. उत्तर नंबर 21 आणि 5 26. पर्याय नंबर D. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालपैकी विसंगत पर्याय निवडायचा आहे. सफरचंद, केळी, डाळिंब, बटाटा आपण काय सांगा जेवणात वापरतो. बाकीची जी फळं आहेत आपण जी खातो. विसंगत पर्याय निवडायचं आहे बघा. जून, जुलै, मार्गशीर्ष आणि ऑगस्ट. मार्गशीर्ष हा मराठी महिना आहे, बाकी सगळे इंग्रजी महिने आहेत.
मोर आणि लांडोरचं जे नाते आहे तसेच नातं कोणाचं तुम्हाला त्याने विचारलं. मोर लांडोर एकाच प्राण्यांचे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग रूप आहेत. त्यात आन्सर येईल बगळा चिमणी नाही, बैल नंदी बैल नाही, गाय आणि बैल, पर्याय नंबर सी. पुढे बघा रात्रीची संध्याकाळची रात्र संध्याकाळ म्हणजे रात्रीच्या आधी संध्याकाळ येते, बरोबर ना. असा पर्याय बघा. सकाळची पहाट म्हणजे सकाळ होण्याच्या पूर्वी पहाट होते, म्हणजे 4 वाजल्यापासूनचा जो पुढचा जो वेळ असतो लक्षात ठेवायचा एकदम पहाटेचा असतो आणि नंतर 8 नंतरची सकाळ असते, म्हणजे पर्याय नंबर ए आला पाहिजे. पुढे बघा 40वा प्रश्न बुद्धिमत्ताचा शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला त्रिकोण मोजायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, हा जो एक असं चौकोन आहे ना याला आपण डायगोनल काढलेत, कर्ण काढलेत, अशा वेळेला ह्या एका चौकोनामध्ये 8 त्रिकोण होतात. किती सांगा 8, हे लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा याच्यामध्ये 8 झाले, याच्यामध्ये 8, याच्यामध्ये 8 आणि याच्यामध्ये 8, एकूण 8 चौक झाले 32. ओके. अजून कोणते त्रिकोण आहेत बघा. 2 त्रिकोणी कॉमन, हा एक झाला 33, बरोबर, हा एक झाला 34, हा एक झाला 35, हे 3 वाढले. असंच सेम लक्षात ठेवा बघा. या साईडला अपोजिटला पण 1, हा झाला 2 आणि हा झाला 3, म्हणजे 32 आणि 6 किती झालं हा टोटल 38 त्रिकोण, पर्याय नंबर डी. पुढे आता बघूया आपण 41वा प्रश्न. इथून सामान्य ज्ञान चालू होते, लक्षात घ्या. पहिला प्रश्न मग खालपैकी कोणती नदी सिंधुदुर्गमध्ये प्रवाहित नाही. सिंधुदुर्गमध्ये कर्ली नदी आहे, तिलारी नदी आहे, पीठढवळ नदी आहे, नेत्रावती नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही आहेत. पुढे बघा मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. लक्षात ठेवा मुंबई हे नाव पेट्रोलियमशी निगडीत आहे. महाराष्ट्रामध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस लागतो. पर्जन्य छायेचा म्हणजे ज्या ठिकाणी एकदम कमी पाऊस लागतो ते किती पाऊस लागतो. कमी पाऊस लक्षात ठेवा 100 ते 120 आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लक्षात ठेवा ज्वालामुखी उद्रेकामुळे झाली. समुद्रावरील पहिला पूल बांद्रा ते सी लिंक तुम्हाला माहिती आहे मुंबईमधला आहे. किती किलोमीटर लांबीचा आहे. 5.6 किलोमीटर. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना लक्षात ठेवायचं 1990ला झाली. 6वा प्रश्न आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणकोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली. तुम्हाला माहिती सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा नदी आणि तापी नदी दोन नद्यांची काय सांगा खोरी वेगळी झाली आणि दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालपैकी कोणता जिल्हा आढळत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे, देवगड किल्ला आहे, विजयदुर्ग पण किल्ला आहे. अजिंक्यतारा हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत नाही. पुढचा प्रश्न बघा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ तुम्हाला माहिती असेल बीड जिल्ह्यात आहे. आणि ग्रामसभा आयोजित करण्याचं काम कोण करतो. ग्रामसभा आयोजित करण्याचं काम ग्रामपंचायत सचिव म्हणजे त्याला आपण ग्रामसेवक असं म्हणतो, लक्षात ठेवा. आणि सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो ग्रामसभेचा. पुढे बघा 51वा प्रश्न. पंचायत समितीस आपल्या सभांचा कार्यवृत्तांत दर ... महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो. लक्षात ठेवायचं पंचायत समितीचा जो काय सभांचा वृत्तांत असतो दर 3 महिन्यांनी काय सांगा जिल्हा परिषदेला द्यावा लागतो. पुढे बघा ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला. लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढे बघा खालवी कोणत्या शहरात भूमिगत रेल्वे मार्ग आहे. लक्षात ठेवा आन्सर आहे कोलकाता. पुढे बघा जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे. तर जायकवाडी धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर यांचं उद्यान तयार करण्यात आले यांच्या नावाने. पुढे बघा राज्यातील पहिले पूर्णतः महिला संचलित पर्यटन निवास केंद्र कोठे आहे. महिला संचलित पर्यटन निवास केंद्र लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. नेक्स्ट बघा बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 लुंबिनी या ठिकाणी झाला. कुठे सांगा लुंबिनी. ओके. एकूण किती क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो. याचं उत्तर आहे 6 क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो. पुढे बघा ॲथलेटिक्स एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके प्राप्त करणारी पहिली महिला पाहिजे. लक्षात ठेवायचं एकाच ऑलिम्पिक्समध्ये हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अदरवाईज ह्याचा आन्सर PV सिंधू पण आला असतं, पण तिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकलेली नाहीत. हा करंटचा प्रश्न लक्षात ठेवायचं. मनू भाकर याने यावर्षी म्हणजे सन 2024 सध्या जी ऑलिम्पिक चालू आहे याच्यामध्ये 2 पदके घेतली, लक्षात ठेवा. पुढे बघा वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे सांगा. नीरज चोप्रा आहे. आणि पु ल देशपांडे यांची पुस्तके खालपैकी कोणती. तुम्हाला पर्याय बघा पर्याय व्यक्ती आणि वल्ली, अमृतवेल, बटाट्याची चाळ,
दुसरा पर्याय व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ आणि गोळा बेरीज. हा जो पर्याय नंबर बी आहे ना हे उत्तर बरोबर लक्षात ठेवायचं. व्यक्ती व वल्ली बटाट्याची चाळ आणि गोळा बेरीज ही सगळी पुस्तकं पु ल देशपांडेची आहेत. ओके, अशा प्रकारे आपलं इथे सामान्य ज्ञान पूर्ण झालेलं आहे. आता आपण प्रश्न नंबर बघू 61 पासून 80पर्यंत गणितचे प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, सोपे आहेत प्रश्न, गणित पण खूप सोपे आहेत. प्रश्न काय बघा, 0.4 छेद 0.04 अधिक 0.04 छेद 0.4. ओके, प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायचं अपूर्णांकाची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना छेद समान करणं खूप गरजेचं आहे. छेद समान कसे काय, तिरकस गुणाकार 0.4ने ह्या 0.4ला गुणायचं. लक्षात ठेवायचं तिरकस गुणाकार, ह्यांचा असं गुणाकार करायचा. हे बघा, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार असं करायचं. ओके, यांच्यामध्ये अधिक चिन्ह येईल म्हणजे काय होईल बघा, 0.4 गुणिले 0.4 केला तर गुणाकार 0.16 येईल, मध्ये अधिक चिन्ह. आणि 0.04 गुणिले 0.04 जर केला तर ते 4 चौक 16 पण 0.0016 असं होईल. आणि छेदामध्ये त्या दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा. 0.4 गुणिले 0.4 बरोबर 0.016. जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला उत्तर भेटेल. लक्षात ठेवायचं अंशांची बेरीज करायची. हे बघा, मी अंशांची बेरीज करतो. अंशांची बेरीज किती सांगा, 0.16 अधिक 0.016 केलं तर 0.1616 एवढी बेरीज येईल. आणि छेदामध्ये 0.016. ओके, आता यात जर तुम्हाला पॉईंट घालवायचं असेल काय करायचं बघा, अंशामध्ये ह्या पॉईंट इथे आहे, त्या साईडला एकूण 4 स्थान आहेत, इथे पॉईंट आहे, इथे 3 स्थान आहेत, इथे पण 4 स्थानं करायची. म्हणजे कसं इथे 0 वाढवलं मी की 4 स्थान झाले पॉईंटच्या इकडे. आणि ज्यावेळी स्थानं सेम करतो पॉईंटच्या पुढे की पॉईंट काढून टाकायचा पुढे, नंतर पॉईंटची काहीच गरज नाही. म्हणजे तुम्हाला एवढंच करायचं. हे बघा, 16 भागिले 160. बघा, 16ने भागला तो 16 10 160 आणि इथे 101 येईल. लक्षात ठेवायचं भाग लावला की 101ला 10ने भाग लावायचा आहे. 10ने 101ला भाग लावला की उत्तर येईल 1.01. त्यामुळे स्क्रीनवर ह्या नीट दाखवता येत नाही मोबाईलच्या स्क्रीनवर. ओके, तरी पण तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. फक्त छेद समान करून अपूर्णांकांची बेरीज करायची. लक्षात ठेवायचं उत्तराला पाहिजे 0.01. पर्याय नंबर काढला येते मी 0.01. पर्याय नंबर 0.01 नाही 10.1 10.1 पर्याय नंबर 1 येईल. पुढे बघा 61 छेद किती आहेत सांगा बघा, 10,000 आहेत. आता 61 छेद 1वर किती शून्य आहेत छेदामध्ये ते महत्त्वाचे आहेत. बघा 1 2 3 4 शून्य आहेत. 1वर 4 शून्य असल्यामुळे आधी 61 लिहून घ्यायचे आणि 4 स्थानं सोडून पॉईंट ह्या साईडला लक्षात ठेवायचं. हे बघा 1 2 शून्य वाढवले, इथे पॉईंट दिला 0. आता बघा पॉईंटच्या इकडे 4 स्थानं झाले की नाही बघा, 1 2 3 4, कारण 4 शून्य आहेत म्हणून, म्हणजे पर्याय नंबर येईल सी. पुढचा प्रश्न बघा 7.7 नंतर 7.07 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज करायची आहे. हे पण अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाची बेरीज करताना मांडणी कशी करायची ते नीट बघून घ्या. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. मी 7.7 लिहिले, नंतर 7.07 येतील, नंतर 7.007 आणि शेवटचा पर्याय 77.0077. ह्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. इथे बघा शेवटच्या संख्येमध्ये पॉईंटच्या पुढे 4 स्थान आहेत, इकडे 3 स्थान आहेत, मग 1 शून्य वाढवा, इथे 2 शून्य वाढवा, इथे 3 शून्य वाढवा, म्हणजे पॉईंटच्या पुढची स्थानं सगळी सेम झाली. लक्षात ठेवायचं. आता बेरीज करायची. बेरीज काय होईल बघा, यांची बेरीज येईल 7, यांची बेरीज 7 आणि 7 14, आजचाला 1, 7 आणि 1 8, यांची बेरीज येईल 7. पॉईंट 7 2 14 7 21 7 चौक 28चे 8, आजच्याले 2 आणि 9, म्हणजे 98.7847. हे बघा 98.7847 पर्याय नंबर बी. पुढे बघा 12.1/16चे दशमान मूल्य किती. आता हा पण प्रश्न सोपा आहे. लक्षात ठेवायचं. काय करायचं सांगा, 1/16 ना याला भाग लावा. लक्षात ठेवा 12 हे तुमचे आहेतच राहू दे, 12 हे पूर्णांक आहे. लक्षात ठेवायचं. 1.16 हे अपूर्णांक आहे. 12 हे पूर्णांक असल्यामुळे लक्षात ठेवा इथे सगळ्या ऑप्शनमध्ये 12 12 12 आहेत. लक्षात ठेवा. मग तुम्हाला 12च्या पुढची संख्या आहे ना ही तुम्हाला ठरवायची आहे की नाही. मग 1/16 ना हा फक्त भाग लावा. हे बघा 1/16 असा भाग लागेल तुमचा, हे लक्षात असू दे. हे बघा इथे पॉईंट दिला की इथे 1 शून्य वाढतो, इथे अजून 1 शून्य वाढलं. लक्षात ठेवायचं की इथे 100 होतील. म्हणजे काय सांगा, इथे पॉईंटच्या पुढे 0 इथे पण आहे आणि इथे पण आहे बघा, बाकी पुढच्याच पॉईंटमध्ये नाही. ठीक आहे. पुढे आपण 100ला भागला 16 संग 96 0.6, 12च्या पुढे 0.6 पर्याय नंबर फक्त बीमध्येच आहेत बघा 0.6 म्हणून पर्याय नंबर बी.
पेपर सोडताना तुम्हाला पर्याय बघून तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला आन्सर मिळालं बस, बाकी तुम्हाला कुठेच वेळ घालवायचा नाही. पुढे बघा 150 व 350 दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. तुम्हाला लसावी हा मसावीच्या किती पट आहे असल्याने विचार लक्षात ठेवायचं. मग काय करणार बघा, हे बघा दोन संख्या काढून घेतल्या मी. दोन संख्यांचा 350 तुम्हाला मसावी काढायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मसावी काढता आला पाहिजे. मसावी काढता आला तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी जमणार आहेत. लक्षात ठेवा, ठीक आहे. मी डायरेक्ट 50ने भाग लावणार. लक्षात ठेवायचं 50ने. तुम्हाला दोन्ही संख्यांना कॉमन कोणत्या संख्येने भाग लागतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी दोन्ही संख्यांना डायरेक्ट 50ने भाग लावणार आहे. 50 त्रिक 150. ओके, 5 7 35 म्हणजे 50 7 काय सांगा 350. आता असामायिक अवयव किती राहिले सांगा 7 आणि 3 यांचा गुणाकार करायचा डायरेक्ट. मग तुम्हाला किती पट आहे लसावी ह्या मसावीचे किती पट आहे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे लसावी ह्या मसावीचे किती पट आहे याचा अर्थ असामायिक अवयवांचा गुणाकार. 3 आणि 7 हे असामायिक अवयव आहेत, यांचा गुणाकार करा. 3 7 21, उत्तर येईल 21. उत्तर 21. पुढे बघा, एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशी सर्वात लांब टेपची लांबी तुम्हाला शोधून काढायची आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 8.25 मीटर हे सगळे तुम्हाला मीटरमध्ये आहेत बघा. इथे मीटर आणि पर्याय सगळे बघा सेंटीमीटरमध्ये दिलेत बघा. आहेत की नाही, सगळे पर्याय सेंटीमीटरमध्ये आहेत. अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे मीटर सेंटीमीटर कन्वर्ट करा. म्हणजे 8.25 मीटर म्हणजे झाले 825 सेंटीमीटर, 6.75 म्हणजे 675 सेंटीमीटर आणि 4.50 मीटर म्हणजे 450 सेंटीमीटर. ह्या सगळ्यांचं तुम्हाला मसावी काढायचं आहे. तुम्ही मसावी तुमच्या भाषेत तुम्हाला जमेल तसा काढा, ठीक आहे. या सगळ्यांना भाग लागणारी संख्या मोठ्यात मोठी कोणती सांगा, 15. 15ने भाग लागतो बघा. 15 5 75, 7 राहिले, परत 15 5 75 म्हणजे 825ला 15ने भाग लागला तर 55 उत्तर येतं. तर सेम 675ला पण 15ने भाग लावा. 15 चौक 60 राहिले 75, 15 5 75 आणि ते 15 त्रिक 45 झाले 30. परत या 3 संख्यांना कोणत्या संख्येने भाग लागतो सांगा, 5ने भाग लागतो बघा. उत्तर येतील 11, येतील 5 9 45, 5 30. ओके, परत या तिन्ही संख्यांना 11 9 आणि 6ला तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग लागत नाही. म्हणजे मसावी येईल 15 गुणिले 5, 15 5 किती सांगा 75. उत्तर येईल पर्याय नंबर बी. पुढे बघा, एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36ला अमृतसरला पोहोचली. तर बसला अमृतसरला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ काढायचा आहे फक्त. संध्याकाळी 5:30 दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36पर्यंत किती तास झाले ते बघा. हे बघा, संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30 बरोबर 12 तास झाले. किती सांगा 12 तास. बरोबर 12 तास झाले ते. पण तुम्हाला 7:36 म्हटलं म्हणजे 5च्या पुढे 6 आणि 7 म्हणजे 2 तास पुढे आहेत. लक्षात ठेवायचं. आणि 30 मिनटं आहे. 30 मिनटाच्या पुढे 36 म्हणजे 6 मिनटं एक्स्ट्रा आहेत. बरोबर, म्हणजे लक्षात ठेवायचं हे 12 तास. हे बघा, हे 12 तास प्लस हे 2 तास एक्स्ट्रा. 5च्या पुढे 7 म्हटलेत म्हणजे 2 तास झाले. 12 आणि 2 14 तास झाले आणि 6 मिनटं एक्स्ट्रा म्हणजे 14 तास आणि 6 मिनटे. तुम्ही तुमच्या भाषेत मोजा, गडबड करू नका. मी पटपट सांगते म्हणून कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके, 14 तास 6 मिनटे. 1 ते 100पर्यंत संख्यामध्ये 5 अंक किती वेळा येतो. 1 ते 100पर्यंतच्या अंकामध्ये लक्षात ठेवायचं 5 अंक 20 वेळा येतो. म्हणजे 2 ते 9पर्यंत सगळे अंक 20 वेळा येतात. 1 अंक 21 वेळा येतो आणि 0 11 वेळा येतो. हे लक्षात ठेवा. 13 या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो. तर 14ने सुरू होणारी आणि 13ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. 14ने सुरू होणारी संख्या पाहिजे. लक्षात ठेवायचं. तुम्हाला पर्याय सगळे 14ने सुरू होणार आहेत लक्षात ठेवायचं आणि 13ने पूर्ण भाग गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पर्यायात सगळ्या संख्यांना तुम्हाला 13ने भाग लावून बघायचं आहे. लहानात लहान पाहिजे, मग लहानात लहान संख्येपासून सुरुवात करायची. आन्सर येईल 14.001. पुढे बघा, दोन संख्यांची बेरीज आहे 98 76 54. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100ने मोठी असेल. 20,100 म्हणजे किती सांगा. 20,100 म्हणजे 20,100ने मोठी असेल तर दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती. तुम्हाला जर मोठी संख्या जर हवी असेल तर लक्षात ठेवायचं संख्यांची बेरीज एवढी आहे ना. हे बघा, लिहून घेतो मी ते 98 7 6 5 4. ओके, अधिक चिन्ह द्यायचं आणि भागिले 2. नीट लिहितो मी बघा.
तुम्हाला मोठी संख्या हवी असेल तर काय करायचं बघा, 98 7 6 5 4 अधिक चिन्ह करायचं आणि 20,100 म्हणजे 20,100 या दोन संख्यांची बेरीज करा आणि 2ने भाग लावा, तुम्हाला याचं आन्सर मिळेल. ओके, याचा आन्सर काय आहे ते मला सांगा बघा. भाग लावून तुम्ही याचा आन्सर येईल 5,03,877 आन्सर येईल. ठीक आहे. पुढे बघा, एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 13,965 लिटर पाणी उपसण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं म्हटलं. साधी गोष्ट आहे, सरळ सरळ इथं तुम्हाला ते भाग लावायचं आहे बघा. 13,965 भागिले 95 करा, म्हणजे तुम्हाला किती मिनटे लागतील ते भेटेल. यांचा उत्तर येतं 147 मिनटे. पुढचा प्रश्न बघा, 4 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती. 4 संख्यांची सरासरी 30 आहे ना म्हटलं, मग 4 गुणिले 30 करा, एकूण सगळ्या संख्यांची बेरीज भेटेल 120. 120 म्हणून 85 वजा करायची की तुम्हाला चौथी संख्या भेटणार, आन्सर येईल 35. वजाबाकी करून बघा तुम्ही, पर्याय नंबर बी. पुढे बघा, पुढचा प्रश्न, 10 19 21 22 28 संख्यांची सरासरी पाहिजे. संख्यांची सरासरी हवी असेल तर सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि एकूण जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्यांनी भाग लावायचा. म्हणजे 10 19 21 22 आणि 28 सगळ्यांची बेरीज करा, बेरीज 100 ते हे बघा इथे, आणि एकूण 5 संख्यातून भागिले 5 करा, 100 भागिले 5 उत्तर येईल 20. पुढे बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला इथे ब्रॅकेट सोडवायचे आहेत, लक्षात ठेवा. 140 पुढे भागिले चिन्ह आहे, पुढे कंसामध्ये परत कंस आहे बघा, 11 वजा 3 वजा 42 भागिले 14 वजा 1. मी काय करतो बघा, आधी मी यांचा गुणाकार करून घेणार, लक्षात ठेवायचं. 11 त्रिक 33 वजा दोन्ही पण वजा असल्यामुळे दोघांचा गुणाकार येईल 33 आहे ना की 33. ओके, आता ही ते वजा दोघांची पण सिम्बॉल वजा हे वजा अधिक होईल, लक्षात ठेवा. म्हणजे अधिक 42 भागिले 14, 42ला 14ने भाग लावायचा, लक्षात ठेवा. 14 त्रिक 42 म्हणजे आन्सर येईल 3. ओके, बाहेर वजा 1, हा पुढचा वजा 1 घेतला मी, याला कंस करणार, इकडे 140 आहेत, मध्ये भागिले चिन्ह आहे. हे नीट समजून घ्या, बाकी अवघडचं काही नाही. 33 अधिक 3 हे बघा, 33 आणि 3 जर 36, 36 वजा 1 करा, 35 झाले. म्हणजे 140 भागिले 35 करायचं तुम्हाला, 35 चोक 140, आन्सर येईल 4. बघा याचं उत्तर किती आहे ना सांगा, उत्तर नंबर 4. 4 नंबर पर्याय आहे सी. पुढे बघा, हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. 40 वजा 15 भागिले 5, आपण लक्षात ठेवायचं कंचे भागू बेव तुम्हाला माहिती असेल, पण 40 वजा 15 याच्या डोक्यावर डॅश आहे बघा, जर डोक्यावर डॅश असेल तर ते आधी सोडवायचं, हे लक्षात ठेवा. 40 वजा 15 तुम्हाला आधी करायचं आहे, 15 भागिले 5 आधी केलं तर तुम्ही चुकणार. 40 वजा 15 किती तर 25 झाले, यांचं उत्तर येईल 25. 25 भागिले 5 करा, 25 भागिले 5 गुणिले 12 कर्ली ब्रॅकेट हा कंप्लीट होईल, अधिक 5 करायचे तुम्हाला. ओके, 5 5 25, 12 आता 12ने 5ला गुणास आले 60, बरोबर. 60 अधिक 5 करायचे शेवटचे बाहेरचे, उत्तर येईल 60 अधिक 5 65. पर्याय नंबर कोणते सांगा, 65 पर्याय नंबर डी. पुढे बघा, पुढचा प्रश्न, हे बघा, 6 भागिले 6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. पहिल्यांदा यांचं भागाकार करायचं आहे, यांचा गुणाकार मग करायचा आहे. 6 भागिले 6 उत्तर भागाकार येईल 1, अधिक चिन्ह आहे, 6 गुणाकार येईल 36 वजा 6. हे बघा, 36 अधिक 6 झाले 37, 37 म्हणून 6 गेले, उत्तर आलं 21. पुढे बघा, बेरीज करा. हा पण प्रश्न खूप सोपा आहे, लक्षात ठेवा. 2 अधिक 1/3 अधिक 4 3/5. बेरीज करताना लक्षात ठेवायची, इथे 2 आणि हे 4 जे आहेत ना, हे पूर्णांक संख्या, यांची डायरेक्ट बेरीज करा 6, सरळ बेरीज येते यांची बघा. मगाशी पण असा प्रश्न आपण सोडवला आहे. मग 1/3 आणि 1/3 आणि 3/5. ओके, यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. चला तर तुम्हाला मी करून दाखवतो. मगासारखं सेम तिरकस गुणाकार करून बेरीज करायची सरळ आपल्याला. 1/3 अधिक 3/5. ओके, 5 1 5 तिरकस गुणाकार करा 5 अधिक 3 त्रिक 9 भागिले छेदांचा गुणाकार 5 त्रिक 15. 9ने 5 किती जर सांगा 14 आले, 14/15. बघा, 14/15 ज्या ठिकाणी असेल तुमचा पर्याय बरोबर आहे. कुठे आहे बघा, 14/15 पर्याय नंबर डी. पुढे बघा, पुढचा प्रश्न,
खाली आकृती दिली आहे, त्या आकृतीत लांबींची मापे दिली आहेत, त्यावरून मैदानाची परिमिती काढा. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, म्हणजे हे 10 पकडायचे, हे किती आहे सांगा 15 आहेत ना, ते पकडा 15 अधिक 5 अधिक हे 15. ओके, हे टोटल लांबी 15 होईल लक्षात ठेवायचं, कारण इकडची 10 आणि 5 15 आणि ही इकडची पूर्ण आहे 30. ओके, हे तुम्हाला लांबी तुम्हाला काढता आल्या पाहिजे. हे 15 आणि 30 आहेत ना, हे 15 हे 30 आणि हे 15 हे प्रश्नामध्ये दिलेले नाही आहेत, हे तुम्हाला काढता आले पाहिजे लक्षात ठेवायचं. इथे विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत लक्षात ठेवा. हे बघा काय करायचं बघा, हे 10 मीटर आणि हे 5 एकूण 15 आले की नाही. याच्या अपोजिटची ही बाजू, इकडे पण ही अपोजिट, म्हणजे टोटली लांबी 15 होते. हे 10 आणि हे 5. ओके, अशी 15 ही झाली लक्षात ठेवा. तसंच सेम बघा, इकडची ही रुंदी 15 आहे, म्हणजे इकडचा इथपर्यंतचा भाग 15 झाला आणि हे 15 आहे, इकडचे 15, म्हणजे टोटल 15 आणि 15 हे 30 झाले. ठीक आहे, या सगळ्या संख्यांची तुम्ही बेरीज करा. 10 15 हे 5 15 हे 15 आणि हे 30 सगळ्यांची बेरीज करा. तुम्हाला डायरेक्टली परिमिती तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तुमचं उत्तर काढा. ओके, उत्तर येईल 90. पर्याय नंबर बी. पुढे बघा 79 क्वेश्चन. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इथे मग 3 गुणिले 711 गुणिले 11/5. आधी आपण हा ब्रॅकेट सोडून घेऊया. हे सोडताना 11 त्रिक करायचे 33 अधिक 7 करायचे. काय करतो बघा, ही संख्या मला सोडवायची, फक्त ही संख्या सोडवते मी. 11 गुणिले 3 अधिक 7 करा. 11 त्रिक 33, 33 आणि 7 झाले 40, म्हणजे इकडचं उत्तर येईल का सांगा 40/11. उत्तर इकडचं 40/11. ओके, गुणिले 11/5 हा पहिला ब्रॅकेट झाला. ओके, आता फक्त पहिला ब्रॅकेट मी आधी सोडून घेतो, कारण आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून. काय होईल बघा, इथे ह्या 11 हे 11 निघून जाणार, राहिले 5/40. 5/40ला पण भाग लागतो बघा. 5 एके 5 5 48, म्हणजे पहिल्याचं उत्तर फक्त 8 येतं लक्षात ठेवा. की तेच सांगा 8 येतं. ओके, बाकीचं हे क्लीन करतो मी. मला पहिल्याचं उत्तर 8 मिळालं, बाजूला इथे लिहून ठेवतो मी. भागिले, आता हा ब्रॅकेट आपल्याला माहिती नाही, आपल्याला 3/7 गुणिले ए, याचा अर्थ लक्षात ठेवायचं का 3a/7 असं होतं, बरोबर 4/3. याचा तर 8 बरोबर आहे. हे बघा, एक लक्ष द्या. आता मी याची मांडणी कशी करतो बा, परत सगळं मी जरा क्लीन करून मांडणी करतो, सगळं साफ करतो. आणि हे बघा, म्हणजे असं करतो 4 भागिले 3a/7 हे भागाकाराच्या रूपात मांडतो, बरोबर. सॉरी, हे आन्सर 8 आला होता आपल्याला, 8 भागिले 4/3. तेव्हा अंशाने अंशाला भाग लावू शकतो. 4 दुणे 8, याचं उत्तर 2 आलं, बरोबर ना. मग ह्या दोघांचं पण उत्तर 2 आला पाहिजे लक्षात ठेवायचं. किंवा हे बघा असं करा, या 3ने 2 ला गुणा, 3 दुणे 6 झाले, म्हणजेच राहिले इकडे 3a राहिले, 3a/7 बरोबर 6. हे बघा पुढची स्टेप बघा, 3a/7 बरोबर 6 राहिले. 7 संख्येत सांगा 42 झाले, म्हणजे 3a बरोबर 42. आता 42ला 3ने भाग लावा, 3चा पाडा म्हणायचा, 42 येईपर्यंत किती त्रिक 42 ते बघा, तुम्हाला आन्सर भेटले 14 एके 14 14 28, 14 त्रिक 42, उत्तर येईल 14. पुढे बघा, हा प्रश्न खूप सोपा आहे, बऱ्याच मुलांना सुटला नाही. 1/1 गुणिले 2 असं त्यांनी 9/10पर्यंत घेतलं आहे. याचं उत्तर लक्षात ठेवायचं 9/10. इथे शेवटच्या संख्या फक्त बघायच्या, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही अशा प्रश्नामध्ये. 9 गुणिले 10 याचा उत्तर 9/10 येणं लक्षात ठेवा. ओके, अशा तऱ्हेनं आपल्या इथे गणितचे सगळे प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता आपण पुढे ड्रायव्हिंग स्किलवरती प्रश्न आहेत ते आपण. प्रश्न नंबर 81 बघा, मोटर वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? हा जो कायदा आहे लक्षात ठेवायचा, मोटर वाहन अधिनियम हा संपूर्ण भारतामध्ये आहे. ट्रॅक्टर चालवत असताना चालकाने काय सांगा, इतर कोणाचंही सोबत घ्यायचं नसतं. ट्रॅक्टर चालताना फक्त ड्रायव्हरच सोबत असतो, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा प्रश्न, मालवाहतूक वाहन चालवण्यासाठी परवाना लायसन असतं ते 20 वर्षानंतर भेटतं, कमीत कमी 20 वर्ष पूर्ण लागतात. त्यापुढे बघा, मोटर वाहन कायद्यान्वये कलम 129 जे आहे ते हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी आहे. पुढे बघा, अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य यासंबंधी तरतूद आहे. अपघात प्रसंगी काय लक्षात ठेवायचं, चालकाची कर्तव्य ते कलम आहे ते कलम 134 आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना नाही? LMV आहे, HG आहे लक्षात ठेवायचं, HPMV पण आहे, TMV नाही, पर्याय नंबर D. नंतर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे RTO पासिंग लक्षात ठेवायचं MH07 आहे, सोपा प्रश्न होता.
हे जे चिन्ह आहे, चिन्ह काय दर्शवतं सांगा? रस्ता द्या म्हणून सांगतं. चिन्हांचा अर्थ तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विसंगत संख्या चिन्ह निवडा. इथे प्रवेश बंद आहे, प्रवेश बंद आहे, प्रवेश बंद. इथे वाहन आवाज बंद आहे, म्हणजे पर्याय नंबर LD. पुढचा प्रश्न बघा, 90वा प्रश्न. दिलेल्या संख्येचे अचूक पर्याय निवडा. इथे लक्षात ठेवा 2 रेषा आहेत. जर 2 रेषा असल्या की त्याचं गार्ड रहित रेल्वे क्रॉसिंग असायचा अर्थ होतो. गार्ड रहित रेल्वे क्रॉसिंग. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 91. तुम्हाला 2 चिन्ह दिलेत बघा. दिलेल्या संकेतांचे अवलोकन करा म्हटलं त्यांनी. बघा मी सगळी चिन्ह बघून घ्या. पुढे सरकवतो. बघा पहिला पर्याय काय बघा, यातील संकेत अ मध्ये रुग्णालय व ब हे तात्काळ मदत मिळणारे केंद्र आहे. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. संकेत अ मध्ये रुग्णालय पण बरोबर आहे आणि तात्काळ असं काय नाही, रुग्णालयाचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. यातील संकेत अ प्रथमोपचार केंद्र व ब हे रुग्णालय दर्शवित आहे. 3 नंबर, यातील संकेत ब हे प्रथमोपचार केंद्र व अ हे रुग्णालय. अ हे रुग्णालय हे बरोबर आहे आणि ब हे प्रथमोपचार केंद्र आहे. हा पर्याय 3 नंबर 1 बरोबर येऊ शकतो. यातील संकेत ब हे तात्काळ मदत मागणारे असं काही विषयच नाही. यात 3 नंबर पर्याय बरोबर असं म्हटले, पण त्यांनी खाली परत ABCDचे खाली पर्याय दिले, लक्षात ठेवायचं. ABC मध्ये 3 नंबर पर्याय बरोबर असलेला कोणता ऑप्शन आहे ते बघायचं सुरुवातीला. पुढे सरकवतो बघा. पर्याय नंबर B दिला बघा त्यांनी, ते पर्याय 3 बरोबर. त्यापुढे बघा, पार्किंग. दिलेल्या संकेताचे अचूक पर्याय निवडा. दोन्ही बाजूला पार्किंग आहे, दोन्ही बाजूला ॲरो दाखवलेत बघा इथे. आता दोन्ही बाजूला पार्किंग सुविधा आहे. 3 नंबर बघा, समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किमान किती अंतर असलं पाहिजे? समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किमान 3 फूट अंतर असलं पाहिजे. हलक्या वाहनांचे LME जास्तीत जास्त वजन किती असतं? 7.5 टन असतं. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केल्यास काय करायला सांगा? वाहन लगेच जागीच थांबवाल का? तर नाही, रॉंग आहे. B बघा, वाहन लगेच रस्त्याच्या किनारी लावून टाकावे? नाही. वाहनाची मागील काळजी बघा. कधी पण वाहन थांबवताना मागून येणाऱ्या गाड्या बघाव्या लागतात, त्यांची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेऊन सुरक्षित वाहन थांबवावं लागतं. पर्याय नंबर C बरोबर. पुढे सीट बेल्ट कुणी वापरणे आवश्यक आहे? सीट बेल्ट गाडीत बसलेल्या प्रत्येकाने वापरणं आवश्यक आहे. पर्याय नंबर D, वाहनातील सर्वांनी वापरावा. पुढे बघा, दुमार्गी रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरील वाहन उजव्या बाजूने अतिशय मंद गतीने जात असेल. समोरचं वाहन जर उजव्या बाजूने जात असेल तर तुम्हाला ओव्हरटेक करताना डाव्या बाजूने ओव्हरटेक करायची असते. पर्याय नंबर C. ज्या नंबरची प्लेट हिरव्या रंगाची असते, लक्षात ठेवायचं, ज्या चार्जिंगच्या ज्या बॅटरी गाड्या आहेत, ओके, त्यांना आपण विद्युत म्हणतो, त्यांच्या नंबर प्लेट सांगा हिरव्या रंगाच्या असतात, विद्युत बॅटरी. पुढे बघा, व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा? व्यावसायिक वाहनं जे असतात त्यांच्या नोंदणी क्रमांक पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरं असतात. व्यावसायिक वाहनं बघा, त्यांची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असते. म्हणजे लक्षात ठेवा, सॉरी A. आणि सगळ्यात शेवटचा 100वा प्रश्न. RTA कडून दिला जाणारा वाहतूक परवाना म्हणजे लायसन हा कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल? तर गाडीच्या नंबर प्लेटवरून. गाडीची नंबर प्लेट पिवळी असेल तर लक्षात ठेवायचं काय सांगा? आजचं आपण बघितलं, व्यावसायिक वाहन असेल, हे नंबर प्लेटवरून सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण पूर्ण पेपर आज आपण बघितलेला आहे. संपूर्ण पेपर नीट काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला जरा पण विसरू नका. व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक.